आणि काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालंय आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकामध्ये बुडालेला असताना बारामतीमधील त्यांच्या फार्म हाऊसवर मनाला चटका लावणारा प्रसंग समोर आला पाहायला मिळाला। कोणता तर त्यांच्या निधनाची बातमी त्यांच्या आई आशाताई पवार यांना समजल्यास त्यांना जबर मानसिक धक्का बसेल या भीतीने फार्म हाऊसवरील कर्मचाऱ्यांनी तातडीने बंगल्यामधील सगळ्या टीव्हींची केबल तोडून टाकली। आशाताई पवार यांना बातम्या कळू नयेत म्हणून त्यांचे मोबाईल सुद्धा फ्लाईट मोडवर टाकले गेले। कर्मचाऱ्यांनी बातमी लपवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा आईच्या मनाची घालमेल मात्र कुठेही थांबलेली दिसली नाही। टीव्ही बंद आणि सर्वांची धावपळ पाहून त्यांना संशय आला। दादांना काही झालं तर नाहीये ना अशी विचारणा सुद्धा या मातेने केली आहे आणि अशी विचारणा करत त्यांनी मला आत्ताच त्यांना भेटायचं आहे असा हट्ट सुद्धा त्यांच्या आईने धरला। कर्मचाऱ्यांनी गाडी नादुरुस्त असल्याचं सांगून त्यांना थांबवण्याचा सुद्धा प्रयत्न झाला पण त्या कुणाचाही न ऐकता लेकाला भेटण्यासाठी भर उन्हामध्ये पायीच चालत निघाल्याचं पाहायला मिळालं। अखेर त्यांची ही अवस्था बघून कर्मचाऱ्यांनी त्यांना बारामतीला नेलं। मानसिक धक्का बसेल त्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्यांना काहीच सांगितलं नाही। मात्र शेवटी मातृत्व आहे। चपला न घालता ती माता अजित पवारांना बघण्यासाठी भेटण्यासाठी धावतच उन्हामध्ये गेली आणि त्यामुळे पर्याय नव्हता त्यांना सांगावं लागलं।